एक पेड़ मां के नाम मोहिमेअंतर्गत अमरावती पोलीस आयुक्तालयाकडून बडनेरा पोलीस स्टेशन येथील RIK कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना 100 वृक्ष रोपट्यांचे वाटप करून पर्यावरण संतुलन संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचे सजीवांचं अस्तित्व धोक्यात आला आहे। वाढती लोकसंख्या, वाहनांचा अतिवापर, त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणे कठीण झालं। शुद्ध हवा, ऑक्सिजन पाहिजे असेल तर झाडाशिवाय पर्याय नाही। वृक्ष आपल्याला फक्त पाणी, फुलेच देत नाही तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात। याकरिता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे। या उद्देशाने प्रेरित होऊन एक पेड़ मां के नाम हा उपक्रम राबविण्यात येत आहे। अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बडनेरा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून बडनेरा RDIK कला व विज्ञान महाविद्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना 100 वृक्षांचे वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या अंगणात, परिसरात किंवा शेतात लावून वृक्षाचे संगोपन व संवर्धन करण्याच्या सूचना प्राचार्य RD देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केल्या। त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी एक पेड़ मां के नाम या मोहिमेअंतर्गत वृक्षरोपटे वाटप करताना आपले मनोगत व्यक्त केले। तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका डॉक्टर संचिता पाटील यांनी वृक्षारोपण व संवर्धन यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। त्यानंतर RDIK महाविद्यालयात पोलीस विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना वृक्षरोपट्यांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी प्राचार्य RD देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, प्राध्यापक संचिता पाटील, प्राध्यापक डॉक्टर देशमुख, पोलीस विभागाचे ASI गोडदे, वचन पंडित महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज RDK कॉलेजमध्ये आपण ही वृक्षारोपण किंवा वृक्ष वाटपची योजना राबवलेली आहे। त्यामध्ये 100 आपण झाडं आज वाटप केलेली आहेत। सगळे चांगली झाडं आहेत। चिंच, आवळा, लिंबू हे तिन्ही झाडं मुद्दामून आम्ही नर्सरीमध्ये जाऊन चांगल्या उपयुक्त झाडे आणली होती की जरी लावले तरी त्याचा भविष्यात त्या विद्यार्थ्यांना किंवा जे कोणी लावेल त्याचा त्यांना फायदा व्हायला पाहिजे आणि त्यांनी ते आवडीने लावले पाहिजे, त्याचा दुरुपयोग होता कामा नये। त्याकरता आम्ही स्वतः जाऊन ती झाडं आणली, आज इथं लावली। विद्यालयाचे प्राचार्य मान्य देशमुख सरांनी आम्हाला इथं कार्यक्रम करण्यास परवानगी दिली, त्याबद्दल त्यांच्या शाळेचे, त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या शिक्षक स्टाफ यांचा सुद्धा मी खूप खूप आभारी आहे। नेहमीच ते आम्हाला सहकार्य करतात। विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की जी झाडं दिली त्यांनी ती खरंच आपल्या आईला आपण जसं जपतो त्या पद्धतीने जपा आणि त्याचं संगोपन करा। ते नक्कीच तुम्हाला आईप्रमाणे सावली किंवा छाया देईल आणि फळं पण देतील, एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शोएब खान, विदर्भ न्यूज, बडनेरा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।